नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले का? तर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे हा हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती विशेष भाषण. पाहणार आहोत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती विशेष भाषण. हे भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल. तर चला पाहूयात भाषणाला. नभी झळके हिंदवी स्वराज्य, नभी झळके हिंदवी स्वराज्य, गरजते सह्याद्रीचा कडा. यांच्या विचारांनी आजही मनामनात पेटतो इडा. नतमस्तक आम्ही त्या चरणी, ज्यांनी रचला स्वराज्याचा पाया. हेच आमचे राजे शिवराय, ज्यांनी दिली रयतेला मायेची छाया. नभी झळके हिंदवी स्वराज्य, गरजते सह्याद्रीचा कडा. यांच्या विचारांनी आजही मनामनात पेटतो इडा. नतमस्तक आम्ही त्या चरणी, ज्यांनी रचला स्वराज्याचा पाया. तेच आमचे राजे शिवराय, ज्यांनी दिली रयतेला मायेची छाया. आज 19 फेब्रुवारी 2026 चा दिवस म्हणजे प्रत्येक मराठी माणसासाठी, प्रत्येक भारतीयासाठी सोन्याचा दिवस. आज आपल्या लाडक्या राजाची म्हणजेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या भव्य शुभेच्छा. मित्रांनो, त्या काळात विजापूरची आदिलशाही, दिल्लीची मुघलशाही आणि इतर परकीय सत्ता आपल्या महाराष्ट्राला पायदळी तुडवत होत्या. त्या अंधारमय काळात जिजाऊंच्या पोटी एक वाघ जन्माला आला. शिवनेरी किल्ल्यावर नगारे वाजले, सनईचे सूर घुमले आणि अवघ्या महाराष्ट्राला आपला त्राता मिळाला. शिवाजी महाराजांनी केवळ राज्याची निर्मिती केली नाही, तर त्यांनी गुलामगिरीत जगणाऱ्या माणसाच्या मनात स्वराज्य आणि स्वाभिमान पेरला. त्यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. मराठा राजा तो शोभा माझा, मराठा राजा तो शोभा माझा, वाघ तो डरकाळी फोडतो, गनिमांच्या छाताडावर बसून तो विजयध्वज रोवतो. मराठा राजा तो शोभा माझा, वाघ तो डरकाळी फोडतो, गनिमांच्या छाताडावर बसून तो विजयध्वज रोवतो. शिवरायांचे युद्ध कौशल्य हे आजही जगातील मोठ्या विद्यापीठांमध्ये शिकवले जाते. त्यांचा गनिमी कावा हा शत्रूला धूळ चारण्यासाठी प्रभावी ठरला. अफजल खानाचा वध असो, शाहिस्ते खानाची बोटे छाटणे असो किंवा आग्रा येथून केलेली सुटका असो, महाराजांनी प्रत्येक वेळी आपल्या बुद्धिमत्तेचा आणि साहसाचा परिचय दिला. महाराज फक्त योद्धा नव्हते, तर ते उत्तम प्रशासक होते. त्यांनी स्वतःचे आरमार उभे केले, म्हणूनच त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हटले जाते. त्यांनी पर्यावरणाचे रक्षण केले, दुष्काळात शेतकऱ्यांना मदत केली आणि महिलांचा सन्मान हाच स्वराज्याचा संस्कार मानला. आज 2026 मध्ये आपण जेव्हा शिवजयंती साजरी करतो, तेव्हा फक्त जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देऊन चालणार नाही. महाराजांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, महिलांची सुरक्षा आणि शेतकऱ्यांचे कल्याण हे जे महाराजांचे स्वप्न होते, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. कपाळी केशरी टिळा, कपाळी केशरी टिळा, मुखी शिवबांचे नाव, अन्यायाविरुद्ध लढण्याचा आजही मनात तोच उठाव. कपाळी केशरी टिळा, मुखी शिवबांचे नाव, अन्यायाविरुद्ध लढण्याचा आजही मनात तोच उठाव. शेवटी एवढेच म्हणेन की जोपर्यंत चंद्र, सूर्य आणि पृथ्वी आहे, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव या जगात अमर राहील. आपण त्यांचे मावळे आहोत हे सांगताना आज आमची छाती अभिमानाने फुगते. चला तर मग आजच्या या मंगलदिनी आपण प्रतिज्ञा करूया की आपण महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ आणि एक सुसंस्कृत प्रगत समाज घडवूया. महाराजांच्या सन्मानार्थ 2 ओळी. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे.
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. अशा प्रकारे शिवजयंती विशेष भाषण संपलेले. तुम्हाला आजचं हे भाषण आवडलं का? भाषण जर आवडलं असेल तर भाषणाला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.